नित्या मायू सर्व कामार्थ सिद्धये भक्तवासं स्मरे नित्यं मायू सर्व कामार्थ सिद्धये शुभ कार्यारंभी गणेशा आळवीते तुला यारणा शुभ कार्यारंभी गणेशा आळवीते तुला यारणा
माऊली गाते ओवी जात्यावरी माऊली गाते ओवी जात्यावरी सोन पाऊली पाट आली घरी सोन पाऊली पाट आली घरी माऊली गाते ओवी जात्यावरी माऊली गाते ओवी जात्यावरी सरला रात्रीचा अंधार पाश दिसे मोकळा प्रकाश सरला रात्रीचा अंधार पाश दिसे मोकळा प्रकाश सरा रांगोळी काढून सजली तुळस ही मंजिरी सोन पाऊली पाट आली घरी सोन पाऊली पाट आली घरी माऊली गाते ओवी जात्यावरी माऊली गाते ओवी जात्यावरी उजळून आला रामाच्या पारी उजळून आला रामाच्या पारी अनंतावजा विठ्ठलानी वासुदेवाची सारी अवघात विठ्ठलानी वासुदेवाची सारी सुरव्या सकाळी शामळतो अंधार गांधार उजेड त्याला येतो म्हणून बेजार गा बेजार पापाच्या मोर पुण्याई ठरली आम्हारी अनंतावजा विठ्ठलानी वासुदेवाची सारी अवघात विठ्ठलानी वासुदेवाची सारी कोंबडा बोलतो ग कोंबडा बोलतो ग कोंबडीच्या डोईवरी तुरा सुरव्याचा डोलतो ग नारायणाचा रूप खेळवी धरतीला धरतीला अमीर सलीला चांदत बघवी धरतीला धरतीला विचित कलडा बाई असावी साडी अनंतावजा विठ्ठलानी वासुदेवाची सारी अवघात विठ्ठलानी वासुदेवाची सारी उजळून आला रामाच्या पारी उजळून आला रामाच्या पारी अनंतावजा विठ्ठलानी वासुदेवाची सारी अवघात विठ्ठलानी वासुदेवाची सारी अवघात विठ्ठलानी वासुदेवाची सारी अवघात
निसर्गरम्य वातावरण पाहून मनाला अगदी प्रसन्नता वाटते. त्या पक्ष्यांचा किलबिलाट, वानफुलांचा घमघमाट मनाला अगदी मोहून टाकणार आहे. होय की नाही गे नंदा? हो राहते. पहाटेचे वर्णन म्हणजे चांदण्या रात्री आकाशाकडे बघून ढगांच्या पलीकडे जग पाहण्यासारखे आहे. अगे बस जा तुमचा पाठपुराण. बाजारी जायचं काय सांगा? जायचं म्हणजे जायचं आहे, पण नंतर मावशी जर राहिली कुठे? बघ गं जरा कधी दिसते का ते? आता मी बघतेस. अगं मावशी हे काय राहते? मावशी तर कुठे दिसत नाही, पण त्या मावशीचं म्हातारं बघ कसं वर करून झोपलंय. अगे तुला मावशी म्हणतायचं येण्या भाषेला काय गं? तंगड अगं राहते, ते जाऊ दे. राहते मावशी नाचू नये बघ. म्हणजे येत्या मावशी. अगे मावशी अगं काय झालं बोबडायला? आता बाजाराला येतेस ना? आले हा. आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी. आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी. आले आले पोरी काग हाका मारी जरा करू दे मला तयारी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. मी सकाळी येतो मी कामात जरा. केसात माळू दे फुले गजरा. केसात माळू दे फुले गजरा. केसात माळू दे फुले गजरा. शारदाला मोर लक्ष्मी पदरा. हातात नथ मोठी समजेया. हातात नथ मोठी समजेया. हातात नथ मोठी समजेया. मग राधाबाई आले गाई गाई. गाई जीवाची लगबग भारी. मग राधाबाई आले गाई गाई. गाई जीवाची लगबग भारी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. चालू निघून ग नऊवारी आली दादा मावशी निघून घरी. कशाला का मला हाका म्हणले? ऐनवेळी मुक्यावर आणि धावत आले ना ग त्या मृदुंगाच्या ठोक्यावर आणि पाय पडला ना ग कशावर? सावट मेल्या कुठची? गावाला तुमचं सपाट कधी नाही ते? अगं माझ्या नवऱ्याच्या हातावर. हातावर होय? आम्हाला भलतंच वाटलं. हा तुम्हाला भलतंच वाटणार. अगं पण मला कशाला हाका मारली? अगं मावशी आमच्या मुलींचा विचार आहे मथुरी बाजारी जाण्याचा. मग सगळी तयारी झाली काय? होय मावशी, तीन दही तुम्ही तूप तुम्ही दोन्ही घेतलाय बघ. त्याचबरोबर 7 शृंगार देखील केलाय. अगं हे तुझ्या आणि माझ्यासाठी झालं ग, पण बसलेल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी घेतलं पाहिजे. मावशी काही सांगितलं पाहिजे का? त्याशिवाय मला तृप्ती होणार आहे. मावशी सांगते. अगं मावशी रूप माझे सुंदर हलवते मी कंबर. अगं हळूहळू हळू. नाहीतर मोडायची बिडायची कंबर. अगं मावशी सती मोडेल. अगं मावशी रूप माझे सुंदर हलवते मी कंबर. अगं मावशी मला नसते मावशी मला नसते कधी सूज म्हणून आणलं बघ पांढरं तुकडं दूध. सुंदरा, हो बाजूला. मग काय घेतलं? मावशी सांगते पण सांग की. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. हो आणि आमच्या छातावर काय शेजाऱ्याची सही. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. मावशी मी विक्रीला घेतलं दही. मस्त. हो बाजूला. तुका काय घेतलं? मावशी सांगते एक बघ. सांगू मी काय दाखवू मी काय आणि तुम्ही बघणार तरी काय? अगं मेले तू दाखवशील तेव्हा हे बघतील ना. अगं मावशी तुम्ही जिवेल का हाडबीड? सांगते एक बघ. सांगू मी काय दाखवू मी काय आणि तुम्ही बघणार तरी काय?
मावशी अगं दाखवलं असतं ग पण तुझ्या शपथ घेऊन सांगते मी विक्रीसाठी घेतली दुधावरची साय. मी घेऊन घेतल्यानंतर काय दुधावरची साय हो बाजूला. तुझं काय घेतलं? मावशी घेतला लाडू काय ते लाडू? येताना खाल्ला मग विक्रीला काय केलं? मावशी मग काढू आता नको नको. काय लाडू? जरा कर मग. अगं मावशी तू आम्ही मुलीने विचारून घेतलं काय आणि तू नाही का सांगितलं ते. अगं आता एवढा सुंदर माल तुम्ही घेतलाय मग माझ्या मालाची विक्री कशी होणार? मावशी घे ग. म्हणजे तुमची जबरदस्ती आहे होय. तर मग ऐकून घ्या तर. मी विक्रीसाठी घेतलाय चिक्कू. अरे या मावशी चिकू कुणाचा ग या बाबूचा की त्या मांडूचा. तर बाळाचा कशाला चिकू? माझ्या भिकूचा चिकू नाही का? भिकूचा चिकू होय आम्हाला माहिती आहे. तुम्हाला तर कसं माहिती? अगं मावशी परवा बाजारच नाही का? अगं बाजार मी आपली घाबरली ना ग. चला तर मग. मावशी आता पण सात शृंगार करूया बघ. अगं सासूला घालतो तरी काय? अगं मावशीला सात शृंगार नाही माहिती. नाही ग आमच्या वेळी असं काय नव्हतं. उचलला माठ घेतला रविवारी आणि चालले बघ टनाटना मथुरे बाजारी. अगं मावशी सात शृंगार म्हणजे नाचर चुंकर मुरटर याला तर सात शृंगार म्हणतात. मग करा तर. गजा उचला मिळून लवकर बाजारी व्यापार हा करू. गजा उचला मिळून लवकर बाजारी व्यापार हा करू. Thank you.
देवाची मोठी कामगिरी आहे ते. एक 60 गोपिकांचा मेळा मिळून महत्वाचा घाट देत आहे आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे. आणि ही कामगिरी माझ्याकडे सोपवली आहे. पण माझ्या पेद्या आहे ना, याला पहिला हाक म्हणून घेतो. अरे हे पेद्या, लेता लेता लवकर ये. अरे कशाला दरवेळची मजा आहे. आता म्हणतोस बोला आलो अरे रोजा सुद्धा माने तुझा आता कशाला मरतोसा रोजा सुद्धा माने तुझा आता कशाला मरतोसा आणि आवाज ऐकून धाव आणि आवाज ऐकून धाव ए पेद्या ये आलो सुनामा मी सोडून डाडावर आलो सुनामा मी सोडून डाडावर आलो सुनामा दावा मोडून अर्ण सोडून काही सोडून कधी कधी नाही तू भेटीला इथं जमलाय सारा गाव इथं जमलाय सारा गाव अरे सुदामा मी सुदामा अब सोडून डाडावर सुदामा अब सोडून डाडावर अरे अरे देवा काय झालं? अरे मी तुम्हाला नाचायला बोलवली तुला हा. आणि आपल्या देवाची मोठी कामगिरी चालते. अरे चल लावजे मग काय झालं? अरे एक नंबर नाही गंमत आली. अरे नाही नाव तुला अरे कोणती गंमत? अरे माझी नाव तुला आहे तुझी ताबू काय? हा. तुला काय आलं? अरे समोरच्या नावात म्हटली रानात चुकली. हा. आणि मग अरे मी मोदाला गेलो सदा गेलास? हा हा. अरे तिकडला नुलवे म्हणताय होय? अरे बाबा इकडे होता नुलवे सुरू आहे, सुरू आहे. हा. हा. अरे मला वाटतं समोरच्या नारवाड्या घेऊन लागली की काय मग जाऊन अडकली. हा. आणि मग त्या दोन नारवाड्यात मारली सो उडी उडी बघते. अरे वा वा. हा. हा. उडी मारल्याबरोबर काय आलं? अरे सगळं काय मुलं माझ्या नांदावर पडलं ना उडे. हा हा अंगावर पडलंय. अरे इकडं नाचवताय हा. इकडे नाचवताय आणि मग? अरे नाच काही नाही नाही मग काय केलं? अरे काय करू काय केलं? अरे समोरचा नोंदा आहे ना चोंडा. हा हा. तेव्हा नोंद्या थोडा नुडला काय होता? नुडला नुडला दुरला. हा. हा, आणि त्या मग? दोन नोंद्या नुडलो इकडून तिकडं रोळलास? हा. आणि मग काय केलं? अरे सगळं नुडलं माझं रडून गेलं मग निघून गेले. हा. आणि मग काय केलं? नाही मोठी गंमत झाली. आणि मग? आता मला सांग काय? मला कशाला निवडवलीस तुला? हा तर आपल्या देवाची मोठी कामगिरी चालते. एक सांग गोपिकांचा मिळून हा. पचूरचा घाट देते हा. आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. आणि ही कामगिरी हा. आपण दोघांनी करायची आहे. माझ्या जोडीला नाचल्या कोण? नाचल्या माझ्या जोडीला वाकड्या. हा. तुला घसा बरोबर आहे ना? बरोबर आहे आहे ना? हा. हा, मग काय ना नाही. हाक मारून घे ना. हाक मारू. आणि बघ हा. हाक पडतो कसा कसा? तालाची सुरात चालत नाही तुला आणि एका आवाजात एका आवाजात मी आवाज मला आवाज दे. मला नायलंडर फाटलाय ना फाटू दे. अरे अकल्या रे अरे ताय रे ताय. अरे इकडं ये बाबा इकडं ये अरे कशाला कशाला अरे नोकरात लांबत हाय असं म्हणतो. बस. आलो आलो. अरे अरे पेट्या तू लावू नको शेट्या मला नको सलामुनादी अरे अरे पेट्या लावू नको शेट्या नको सलामुनादी माझी
कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये अरे पेंगा लावू नको शेंगा नको जाऊ नाही अरे पेंगा लावू नको शेंगा नको जाऊ नाही माझी कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये तुझी कपिला अरे काय या रानात चुकली रानात चुकली अरे शोधून शोधून काटा रुपला आणि कशी बशी तिला जंगलाची गोट्यात भरली पटात भरली अरे गोट्यात भरले म्हणून काय झालं अरे माहितीये काय झालं मी त्याला दम टाकायला बसलो दम टाका अरे बसला दम टाकायला बसलो अगदी बरोबर अरे आहे. एवढ्यात बायकोचं उठलं काय झालं? अरे एवढ्यात बायकोचं उठलं ए काय उठलं अरे येणार काय उठलं म्हणजे म्हणजे? अरे बायको म्हणा लागली हा. अहो दम काय टाकायला बसलं वाय म्हणजे दम टाकी जरा 4-5 पोपला आहेत ना हा. ती तरी काढा काय काय अरे 4-5 पोपलं दिसत आहेत ना पोपलं. अरे ती तरी काढा मग काय केलं अरे काय केलं म्हणजे काय केलं? अरे बायकोची नेहमीची किटकिट बघून हा. धावत पलट अरे त्या समोरच्या पोपलीच्या झाडावर चढलो पोपडी झाला चाललं ए, अरे समोर तुला पोपलीचं झाड दिसतंय दिसतंय त्याला त्या नोकरीच्या झाडाला हा. गणच कशाला लागले अरे त्या खालच्या झाडाला पोपलीचं झाड आहे हा अरे हा. त्या पोपलीच्या झाडावर धावत पळत चढलो चाललं. आणि सोटी नव्हती तेवढी सगळी पोपला काढली पोपडी काढली अरे सगळी पोपला काढली काढलीस ना आणि मग काय केलं? अरे उतरायला निघालो उचलायला निघाला अरे उतरायला निघालो तर काय काय आलं? अरे फाटायला लागली काय 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 आलं? अरे काय फाटलं नाही अरे फाटायला लागली आता म्हटलं काय करायचं मग अरे काय केलं माहितीये काय केलं अरे काय केलं हा. तेव्हा आपली अक्कल जाते ना हा. काय करायचं असतं काय केलं नचकन हलवायला अरे नोचकं नाही अरे जेव्हा आपली अक्कल जाते हा. तेव्हा शक्कल ललवायची असते शक्कल ललवायची असते. हा, मी शक्कल ललवली हा. आणि काय केलं माहितीये काय आलं? अरे कसा धावत करत घरात गेलो घरी गेलास अरे घरात गेलो घरी काय आणि केलं? घरातून शिडी आणली हा. त्या पोपलाच्या झाडाला लावली हा. आणि भरकर उतरलो हा. आणि पटकन इकडे आलो किती शाळा असेल हा? हा? काय आलं? अरे मग त्या पोपल्या अरे झाडाला पोपडीवर चालला पण नटकन खाली कसा अरे येड्या मी धावत पलट पटकन घरात गेलो शिडी लावलेली पटकन उतरलो चटकन इकडे आलो किती डोकं असेल याचा? काय हा? त्याचा ज्ञानपूर्ण लय अरे काम पण अरे हे अकलाचं पकिनाचा तेव्हा पकिनाचा काय अरे कशाला बोलवलंस काय झालं? काय झालं? अरे देवानी मोठी काम केली ते कुणी कृष्ण देवानी कृष्णदेवानी हा. अरे कसली एक साथ गोपिकांचा मेळा मिळून हा. मथुरचा घाट देत आहे अरे मथुरेचा घाट चढतायत हा. आपण काय करायचं रस्ता
जाऊ द्यायचा. आपण रस्ता अडवायचा हा. आणि काय करायचं? अरे कृष्णाचा मागे आहे. अरे हा. कृष्णा जेव्हा भेटलं होतं कुठे आहे? अरे त्या यमुनीच्या डोहावर जगून गव्हाण. हा. काय अरे, करत राहिलं कुठं? ते येते ना. येते? हो येते. राहिलं कुठं? कुठे गेले? आले, आले, आले. नमस्कार देवा. सुदामा आले का सर्व संगडी आलं ना. संकट आलं. चला तर आता आपण खेळ खेळूया ए बाबा काय म्हणतो बघ? अरे खेळ खेळायचा. अरे पण खेळ खेळायचा पण कुठला खेळ खेळायचा? की दांडूचा खेळायचा, चेंडूपलीचा खेळायचा, की लगोरीचा खेळायचा? ए बाबा गोट्यापलीचा खेळ खेळायचा नाही. ए, काय झालं? अरे काय झालं म्हणजे? होय? अरे आहे म्हणते काय म्हणते? आता तू बाबा मोठा झालास हो. गोट्यापलीचा खेळ खेळू नको. का पण? ही बारकी बारकी पोरं हा. तुझी गोटी घेतील. ए, हा. जेव्हा गोट्यापणीचा खेळ खेळायचा खेळायचा नाही नाही. तेव्हा तुझा खेळ राहू दे बाजूला. अरे माझी गाई गुलं रडून पोटात भडका उठलाय आणि आमच्या पोटा पाण्याचं बघा नंतर आपण खेळाचं बघू. तुम्हाला भूक लागली ना हा. मी सांगेन तसे करावे काय लागेल करायला लागत? तुम्ही आता सरळ डोळे बंद करा डोळं बंद करायचं पण अरे मग खायचं कुठनं? अरे डोळे बंद करायचे. अरे, पण येड्या. ते ध्यानात आपल्याला. येऊ देणार आहे? मग बरोबर हा, देणार. ठीक आहे हा. जेव्हा करायचं ठीक आहे डोळे बंद करा आणि माझा हात पकडा आणि या माझ्या मागोमाग असं म्हणतोस हे पेंड्या काय म्हणतो? ए, काय म्हणतो तू? डोळं बंद नाही करणार म्हणतो. डोळे नाही बंद करणार. सावधगिरी केलीस हा. हा. त्याला दिसतावर लागेल तुला. हा? हे बंद चला करणार चला, आमच्या. जेव्हा पटकन जाऊया चला. चल लय वरवर कुठलाय पोटात काय? डोळं बंद करा. आता भाई भांडणी कसं करायचं? बोलूया काय? अरे वाय बोलूया. अरे बाबा नाही बोलवले का? काय केलं? परंतु मला मारू शकत नाहीस. अरे माझा मृत्यू फक्त हनुमंत राय करू शकतो. अरे काय झालं काय? अरे पेंड्या बाई. अरे गवळणीच्या बोलात अडकलाय. अरे सोडवा काय? अरे अडकता आता सोडवायचं कसा? अरे कसं जोडायचं म्हणजे? अरे देवा. काही नाटकच केलेलं नाही. तुम्ही सोडवा लवकर. म्हणून नाही सांगू काही. आला काय? तुला काय सांगितलं होतं? जेवण काय सांगितलं होतं? बोला उघडं ठेवायचं नाही. हा डोळं उघडं ठेवलं ना, त्याचं प्लास्टिक आहे. हा, तुला पाया पडतोय. कोण आलं? अरे येड्या. हो देवा काय झालं माहितीये? अहो तो अस्त्रासुर राक्षस लय उन्मत्त झालाय. आमची गाई गुरं आज पण त्याने आमच्यावर हल्ला केला. आता आमचं काही खरं नाही. त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. आम्हाला काय भीती वाटते. परंतु काही घाबरण्याचे कारण नाही म्हणजे काय? घाबरण्याचं कारण नाही. मी आमचा जीव देतोय. त्याचे मरण माझ्यात नसले तरी त्याचे मरण मंत्र्यापासून आहे पण देवा मारुती नाही तर 7व्या अवतारी समाधीस्थ आहेत. त्या 8व्या अवतारी कसे आहे ना? आपण मात्र धाव करूया देव सांगते मारुती राहायचं धावा पण करूया ना. करायचा.
नाव घे मारुती राया नाव घे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जीव तुझी नाम भक्ती जीव तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया आदरली ही घरी घर घरले आसमान आदरली ही घरी घर घरले आसमान एक मुखान बोला जय हनुमान बोला जय जय हनुमान उठ मात्रया मात्रया या पृथ्वीतलावरती आता तू राक्षसाने थैमान टाकलेला आहे त्याचा तुम्ही वध करा जय रसिको अशा तऱ्हेने मारुती रायाने 8 अवतारी भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने अस्त्रासुराचा वध केला. स्वातंत्र्य 108 गवळणी लाटमाट करून मथुरेबाहेर चालले आहेत हा. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेवा एवढंच आहे ना मग चला तर आपण ठीक आहे येतो मी अरे येड्या, काय सांगू तुला? अरे या मावशीच्या पोरीने आमची पाठ फोडली. माझी बाप बोलली अरे एवढा उशीर केला खेळला. काय करणार अरे पाठ शिल्लक ठेवली नव्हती. तेवढी
तरी नव्हती तर? अरे, नाव कसं नको पाहतो? ए बाबा अरे, काय करायचं? काय चाललंय तुला? काय समजलं ना? अरे हा पाटातला सगळं काय हा. अरे सगळं पुचपुचीत पुचपुचीत. अरे काय सुद्धा चवणार अरे, साखर टाकायचं का? अरे हे बरं, असू दे. वाटतं. जाऊ दे, जाऊ दे. जाऊ दे. हा, जाऊ दे. जाऊ दे. अरे, सोडायची नाही त्याला. हा. हा. जाऊन बसून विचार. काय करायचं? आलात कुठे जाणार कुठे? हे संध्या अशी जाऊन विचार आलात कुठे जाणार कुठे? अरे भाग, एवढंच ना. हा. इथं जरा normal नाही म्हणून. हा. ते कशा खातो? हा. मग कुठे तो काय करतो बा? सांगितलं ते काय? आलात कुठे जाणार कुठे? नावची आहे? काय नवीन नावची आहे? अरे मेल्या तुला दिसतात तरी कोण? ह्या तुझ्या मुली? हो ह्या माझ्या पोरी. आईला मुली नाही. हे किती आहेत गं? अरे मेल्या काय केलं? माझ्या पोरी काही तुला काही ब्रेक नाही दिसतात? सत्याला मावशी, माझी ती मुलगी मला देतील काय गं? अरे मेल्या तुला घर पोहोचता येत नाही आणि माझी पोरगी आला मागायला. माझ्या पोरी काय रस्त्यावर पडले काय रे? मावशी काय म्हणते बघ काय म्हणते? अरे हा त्या मावशीकडे पोरगी मागतोय पोरगी मागे हा. गेला. अरे घरात बायकोला विचारून आलाय काय विचार तुला? हे? म्हणजे याचं लग्न झालंय? अगं मगरी रे नुसतं लग्नच नाही 4-5 पोरं आहेत तुझ्या एवढी त्याला काय नाटके पुढं नाटकला एकदम. कसा गेला? काय ते काय? अरे काय म्हणतो हा? पाचा केला अरे म्हणतो. पातकला खरंच सांगतो ना खरं ते सांग ना. मी काय म्हटलं काय म्हणलं? अरे हा मग तू तिकडे पोरगी मागतो पोरगी बरोबर. आणि हे जरा त्याच्या बायकोला समजतं तर काय होईल? आणि अचानक तिचा व्होल्टेज वाढला हा. तर याचे बलपण आहे ना चाटके उडून जाते. दहा बायको कुठला आणि? हा, बघ. बरं उडणार नाही. मग काय नाही? मी नाही रे कसे वापरले. अरे वायरिंगचं काय बल्ब उडल्यावर त्या वायरिंग काय राहणार आहे तुझं अरे शंभर घालून जाईल मगाची बंद केलं काय? वाट लागली? हा? आता ऐक. तुला डोक्यात आलं. तुला काय सांगायचंय? काय सांगायचंय? आता पुढे तू सांगू नको आता सांगायचं मी सांगतो तुला तू सांग बरोबर. ए म्हातारे मावशी कोणगे सोडके हे काय रे? म्हातारी म्हणते हा. कोणगे सोंडके आम्ही सोंडके. हे सोंडके डाके बघितलेस काय डाकी सोंडके करून म्हणते सोंडके सोंडके. हा. काय मग तू इथे सोंडके हा? अरे मेल्या तुम्ही आहात तरी कोण? हा? काय मथुरडी म्हणते काय म्हणते? तुम्ही आहात तरी कोण आम्ही मथुरडे तू आम्हाला ओळखलीस नाही नाही. हा अबघ हा कोण माहितीये हा कोण? काय मथुरडे अगं सगळेजण ओळखतात रे, तुला कसं माहिती नाही अगं हा आमचा मुख्य कार्यकारी अभियंता हा. नाही ना म्हटलं. इतकं सांग. हा आमचा मुख्य कार्यकारी अभियंता आणि कृष्णदेवाने साली दिले याच्या हातात गोकुळची सत्ता आता समजलं नाही रे. काय म्हातारीचा ढोस काय कर तू काय? सगळं इस्कटून कोण सगळे सांगायला लागतं हा. अगं मथुरडे आता शुद्ध मराठी तुला सांगतो अगं हा आमचा मास्तर हा तुमचा मास्तर. हा आमचा मास्तर आणि हे त्याचं दप्तर हा. पण त्या दप्तरात वया पुस्तक आहेत का? वाकड्या पे अरे मावशी म्हणते पे पुस्तक आणि मावशीच्या पोली म्हणतात मास्तराचा पेन अगं मास्तर म्हटल्यावर त्याच्याकडे वया पुस्तकं आली आणि राहिला प्रश्न पेनाचा त्याच्याकडे पेन पण हाय पण तो काय बाहेर काढत नाही का काढत नाही पोरींना मास्तराचा पेन बघायचा ए बाबा तुझा पेन दाखव. अरे एकदा वरच्या किसाला पेन लावायचा ए बाबा आधी मथुरीतला मास्तराचा पेन दाखव मथुरी बघितला हा मास्तराचा पेन आहे कळला तो काय काढत नाही माहितीये आता कसं थंडी वाऱ्याचा दिवस त्याच्यामुळे ह्या पेनाची शाई गोठते त्याच्यामुळे तो दप्तरात ठेवतो त्यावेळी तो रात्रीचा क्लास त्याचा चालू होतो तेव्हा तो दप्तरातून बाहेर काढतो गरज नसेल तेव्हा तो दप्तरात ठेवतो हा. पहिला पेन मास्तराचा पेन बरं झालं आता काय राहिलं हा. काय? मास्तराचं पेन वही पुस्तक सगळं झालं आता काय म्हटून सांगितलं तिला. काय आलात सांगायचं कुठे जाणार कुठे? कुठे आलात कुठून आणि जाणार कुठे अरे तुम्ही आहात तरी कोण? तुमची नावं तरी काय? आता बरोबर म्हटली अगं. आणि हा कोण अगं आम्ही कृष्णा देवांचं सौंगाडी. नवगडी आमची ओळख पाठवायची आहे बघ हा येडो बाई
कोण? येडोबा. हा येडोबा. मी चेडोबा. आणि हा रेडोबा. एवढं मात्र समजलं. अगं मथुरडे, हा येडोबा नाही, रेंजोबा रेंजोबा. म्हणजे काय मथुरडी आहे? अगं 5G 4G 3G तुला काहीच माहिती नाही. नाही रे. अगं जेव्हा आमची दोघांची रेंज जाते ना तेव्हा हा मला मागणा सिग्नल देतो. आणि त्याची रेंज जाते त्याला कोण सिग्नल देतं? अगं याचं वायफाय डायरेक्ट कृष्णदेवाची कनेक्ट आहे. अगं तुला कळलं असेल. आणि कोण आवडते कृष्णदेवांचे संगडी? हा सुद्धा, हा पेग्या आणि वाकड्या. मग तुमच्याकडे काय कायदा? कायद्याची मानू का मी? झालं काय? आपण वाचून दाखवते. कायदा वाचून दाखवायचा? दाखवायचा. हा, आता रे आता कायदा आहे. जरा ऐक. हा. वाटेवारी उभे आम्ही हाय अग बाय 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 वाटेवारी उभे आम्ही हाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय बाजारी जायाचं नाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय वाटेवारी उभे आम्ही हाय अग बाय 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 वाटेवारी उभे आम्ही हाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय गवळणीनो हुकुमामा त्या कान्हाचा सांभाळ करण्या या लोकांचा हुकुमामा त्या कान्हाचा सांभाळ करण्या या लोकांचा कायदा पेंगा सुरामाचा हाय अग बाय 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 कायदा पेंगा सुरामाचा हाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय गवळणी बाजारी जायाचं नाय गवळ्याच्या नारी सोडाही वाटा लावू दे गदारी गाली बामी गवळ्याच्या नारी सोडाही वाटा लावू दे गदारी मागे मागे फिरणार नाही अरे नाही 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 मागे आम्ही फिरणार नाही ने सुगामा बाजारी जाणार हाय ने सुगामा बाजारी जाणार हाय अग बाय 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 वाटेवारी उभे आम्ही हाय गवळणीनो बाजारी जायाचं नाय देवाचे अपमान आणि आमच्या कायद्यात 5 मिनिटं बसावं लागेल. हा सांग ना. ये ना चाले. अरे काय झालं बोलला या? काय ना? मग सांग ना. काय लागलं? काय झालं? नाकाले. अरे हा देवाचे अपमान आणि आमच्या कायद्यात नाकाले. देवाच्या ए नेल्या नो 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 काय करतो? मावचे नमत
त्याचा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे मग काय माझ्याकडे देवांच्या आमच्या तिघांच्या नायकानं 5 मिनिटं इथं नाचावं लागेल. काय ना 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 चालवलंय तो काय म्हणतो माहितीये काय हे देवाच्या अपमान आणि आमच्या कायद्यात 5 मिनिटं बसावं लागेल हिला बाई तुला सांगितलं ना आता? मी सांगितलं हो मावशी आम्ही यांच्या मनात मुळीत नाही बसणार बघ आम्ही आमच्या स्वतःच्या मनात बसू कशाही बसू नोताच्या भाषा कसं? नोताच्या भाषा घ्यायच्या भाषा बसू कशाही आम्हाला काय करायचं बरोबर आहे तुमचं नॉमला आलो हा आमचा काय आलो उद्या जरा डॉक्टरकडे जा मावशी बसली गेली मग हे कशी म्हणून अरे गौरी बरोबर बसलं ना अरे वाकड्या इकडे जरा लक्ष दे. कैलासवासी जयवंत मांडवकर यांच्या स्मरणार्थ समर्थ व साई मांडवकर यांकडून 100 रुपयाचं वाढदिवस आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मण कातकर काचेच्या बशीत बदामी हलवा माहिती काचेच्या बशीत बदामी हलवा आधी पहिलीला घालवा नंतर या मावशीला बोलवा. प्रणव कुंभार आणि सुजय कुंभार चौफेरी वाड्याला 7 काम दशरथांच्या घरी जलमले राम राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयाची घेतली साडी माहेरी मोडली घडी नेसली साडी आले माहेरी कमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीला दरवाजा दरवाजाला भिंत भिंतीला कबाट कबाटाला पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर परात परातीत ताट ताटात वाटी वाटीत तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा पंढरीला चंद्रभागेचा वेडा चंद्रभागेच्या तिरी नाव घे पोरी नाव कसलं हळदी कुंकवाचं बसायला चंदनी पाट जेवायला चांदीचं ताट चांदीच्या ताटात मोत्याचा घास. प्रणव कुंभार आणि सुजय कुंभार प्रणव कुमारांचं नाव घेते सर तुमच्यासाठी खास. धनंजय धावडे भात भाताचा पोळी गव्हाची बहीण भावाची सासू सासऱ्यांची हिला तिकडे पाठवते इथे धनंजय धावडे धावड्यांच्या घरी निरनिराळ्या परी 2-3 नारी स्वयंपाक करी आणि धनंजयराव बसले पूजेला आणि ही मावशी त्यांची आरती करी. आरती घ्या पावशी बसली पाहिजे बसव आता तू बटाटच केली असेल माझ्या नावूला माझ्या नावाला बाबूला अरे माझा नाही तर फायदा नसता ना खरोखर काय केलं तर नाही नावच्या सगळं नामाने बदललं तो नालीवर मी बसणार नाही. नांदगाव गेला काय छोटीशा अरे मेल्या असे किती दांडके बघितले. बरीच वर्ष काढायची मी बसणार नाही. देवाला काय लागायचं काय लागायचं नदीचं काढलं तुम्हाला हा आणि मला टाकल्याच्या नाही सांग चल जानेवारी
हा जानेवारी महिना आहे काय ग? तू तेंडे, मी तुला काय मेंढरीचे आलो मला कोणते पूर्ण ओळख कोण आपण श्रीकृष्ण भगवान कृष्ण नसेलच तर मग कसे असतात पायी पद्मा रेड्डी हिरा मस्तकी तुरा आणि कटेवर अजून विटेवर उभे असतात का दे देश कसे वीस पलटावा लागतो मग सांगा आपला जन्मभूमी सांगतोय उभी राघवळाचे करावे, एक अवतार सांगतो खरे. उभी राघवळाचे करावे, एक अवतार सांगतो खरे. उभी राघवळाचे करावे, एक अवतार सांगतो खरे. उभी राघवळाचे
अवतार सांगतो खरे. जानेवारी ऐकलं का माझ्या पुन्हा हो देवा आम्ही तुम्हाला शरण आलो. जा तुला असेल तर नाही जा तुला असेल तर नाही जा तुला असेल तर नाही देवा मी तुम्हाला शरण आलो. थांब राधे सातत्य दिलेले वचन पूर्ण कधी करणार किती वेळ आहे. वेडी मी झाले लागली मनाला रे कान्हा. वेडी मी झाले लागली मनाला. हॅलो, मोर्या हॉटेलचे मालक